आणि आता एक नजर टाकणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांवर। शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। शिरूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची 10 वाजता बैठक। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावरती। भोरमधील अजित पवार गटाच्या भव्य महिला मेळाव्याला सुनेत्रा पवार हजेरी लावणार। एसीबीकडनं राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात आज हजर राहण्याची सूचना। अवैध मालमत्ता प्रकरणी राजन साळवींसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। पुणे नाशिक महामार्गावर स्वाभिमानीचा रास्ता रोको। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंचर बाजार समितीसमोर आंदोलन। पुण्याच्या कनेरसर इथे ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण। पुण्यामध्ये पहाटे पावसाच्या हलक्या सरी, सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। रत्नागिरी शहरामध्ये पाणी टंचाईचं संकट, तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात मर्यादित पाणी पुरवठा। नाशिक शहरामधल्या काही भागात 2 दिवस पाणीबाणी। उद्या नाशिक रोड तसंच पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागात पाणी पुरवठा बंद। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल। भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंवर गुन्हा दाखल। वंचित बहुजन आघाडीचा मावळ लोकसभेवरती दावा आहे। महाविकास आघाडीकडे मावळच्या जागेबाबत चर्चा करू। ठाकरे गटानंतर आता वंचितकडनं रामटेक लोकसभा मतदारसंघावरती दावा। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची रामटेकमध्ये सभा। साताऱ्याच्या कराडमध्ये प्रीती संगम घाटाची लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडनं पाहणी। घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी शासन स्तरावर प्रयत्न। पुणे पोलीस आयुक्तांनी पालिका अधिकारी आणि मेट्रो अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। रस्त्यावरील गर्दी, खड्डे पाहून आयुक्तांचा पारा चढला। भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांची काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती। बुलढाण्याच्या संग्रामपूर पंचायत समितीमध्ये 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिकेत ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये मद्यधुंद शिक्षकाचा गोंधळ, तर या शिक्षकाचा व्हिडिओही व्हायरल। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नईम शेख हत्याकांडातील आणखी 2 आरोपींना अटक। आरोपींची संख्या 16वर, 1173 पानांचं आरोपपत्र। परभणीच्या पूर्णा बँकेची पैसे डिपॉझिट करणारी सीडीएम मशीनच गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद। ग्राहकांना नाहक त्रास। पुण्याच्या भोरमध्ये धावळी इथे गणोबा खिंड परिसरामध्ये डोंगर रांगांना वणवा। वणव्यात डोंगररांगातील वनसंपत्तीचं मोठं नुकसान। कोल्हापूरच्या इचलकरंजी महापालिकेचं आर्थिक बजेट सादर। विना मनपा गुंतवणूक शॉपिंग सेंटर उभारणी। एसटीपी प्रकल्प उभारणी, मिळकतीमध्ये 10% सूट देणार। महापुरुषांच्या डाक तिकिटावरती काळ्या शाईनं स्टॅम्प मारू नका। नागपूरच्या बुटीबेरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती। कोणत्याही शासकीय कार्यक्रमामध्ये माझं नाव टाकू नये। पवारांकडनं राजशिष्टाचार विभागाला पूर्वी सूचना। पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल। पुणे जिल्हा प्रशासनाचा खुलासा। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ। हरभरा, ज्वारी पिकाचं नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। देशात बिबट्याची संख्या 13,874 वर। 2018-22 या 4 वर्षाच्या तुलनेत 1% वाढ। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात पुन्हा घसरण। तुरीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दर। परभणीत अवकाळीच्या भीतीनं शेतकऱ्यांकडून ज्वारी आणि गहू काढणीला सुरुवात। वाशिमच्या मंगरुळपीर इथे बिरबलनाथ यात्रोत्सवाला सुरुवात। यानिमित्त हजारो भक्तांसाठी पुरी भाजीच्या महाप्रसादाचं आयोजन। पुण्याच्या भोरमध्ये वरवळी गावात ग्रामदैवत श्री बालसिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा। 250 स्पर्धकांचा सहभाग। परभणीच्या पूर्णा शहरात मस्तान शाह कादरी उरुसाला सुरुवात। 10 दिवस चालणार उरुस। पुण्याच्या दौंडमध्ये तहसीलदारांकडनं कुरकुंभ गावामध्ये मतदारांच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी। विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन केली जागृती। पुण्यातल्या श्री क्षेत्र ओझर इथे एमपीएससी यूपीएससी अभ्यासिकेचं उभारणी आणि मान्यवरांच्या हस्ते अभ्यासिकेचं उद्घाटन।